जेवढे काही मराठी सिनेमे आले, मग ते ऐतिहासिक असतील किंवा मनाचे श्लोक सारखे किंवा दशक्रिया या सिनेमाच्या नावाला सुद्धा माझ्या माहितीनुसार ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. पण मला त्या चित्रपटांच्या निर्मात्यांनाच मुळात सुरुवातीला सांगणं आहे, की याच्यामध्ये एक तर त्यांची ठाम भूमिका पाहिजे मुळात. आज मनाच्या श्लोकच्या वेळेस तेच झालं, की त्या सिनेमाच्या नावाला तसं काहीच हे नव्हतं. मी स्वतः पत्रक काढलं होतं, की मनाचे श्लोक या चित्रपटाला राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचा जाहीर पाठिंबा आहे. आणि त्याच्यामध्ये मी सगळी चौकशी केली. मी काही गोष्टी त्यातल्या पाहिल्या देखील होत्या आणि त्याच्यामध्ये आक्षेपार्ह असं काही नव्हतं, की ज्याच्यावर काही हिंदू संघटनांनी ऑब्जेक्शन घेतलं. तर असं काहीच नव्हतं मुळात. आणि मी त्याच्यानंतर माझं फोनवर बोलणंही झालं होतं मृण्मयीशी आणि मी मृण्मयीला देखील विनंती केली होती, की तुम्ही इतक्या पटकन तो निर्णय घेऊ नका नाव बदलायचं. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. त्याचबरोबर ऐतिहासिक चित्रपट मध्यंतरी निघाले होते, आपले मराठी चित्रपट होते. त्या बाबतीत सुद्धा काही वेगवेगळ्या संघटनेनी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं. त्यावेळेस देखील सुद्धा राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग हा पहिला होता, की ज्यांनी त्यांच्या बाजूने ठामपणे त्यांच्या बाजूने भूमिका घेतलेली होती. आणि एवढा हस्तक्षेप राजकारणी लोकांचा असतो. म्हणजे तुमच्या भूमिकेतून बघायचं झालं तर असं थोडक्यात म्हणता येईल, की कंटेंट जर चांगला असेल तर नेहमी तुमच्यासोबत म्हणजे नक्कीच कोणीच तुम्हाला अपोज करायला येणार नाही. आक्षेपार्ह गोष्टी असतील तर ती आता एवढा आपला मोठा प्रेक्षक वर्ग आहे. मुळात त्याच्यामध्ये सेन्सॉर बोर्ड असतो. सेन्सॉर बोर्ड असल्यानंतर त्याच्या म्हणजे मेन सेन्सॉर बोर्ड आणि सेन्सॉर बोर्डावर अनेक चांगली तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी असतात आणि तिथनं एकदा परवानगी मिळाली तर त्याच्यानंतर मी पुन्हा ते सांगेल, की कुठलाही सिनेमा असो, मराठी असो, हिंदी असो किंवा साऊथचा असो, तो निर्माता ठाम पाहिजे. आता मनाचे श्लोक मध्ये तो जर निर्माता ठाम असता आणि त्यांनी तसा पुणे सोडून, समजा त्यांना पुण्यात प्रॉब्लेम होता, इतर कुठल्याच शहरात किंवा जिल्ह्यात त्यांना प्रॉब्लेम नव्हता, त्याच्यामुळे मी त्यांना तेच रिक्वेस्ट केली होती, की तुम्ही पुण्यापुरतं पाहू नका. तुम्ही इतर शहरामध्ये तुम्हाला कुठेही ऑब्जेक्शन नाहीये तर तुम्ही सिनेमा त्या नावाने सरळ रिलीज करा. पण शेवटी निर्माते त्यांचा तो निर्णय होता म्हणून त्यांनी हे केलं. शेवटी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही त्यांना मराठी चित्रपटांच्या बाजूने आम्ही ठामपणे उभा राहिले. नाही, अशा परिस्थितीत निर्माते घाबरतही असतात ना, कारण त्यांचे पैसे लागलेले असतात. नाही, 100%. म्हणून तर मी त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न केला, की पुणे सोडून इतरही 34-35 जिल्ह्यांमध्ये की तिथं त्यांना आणि प्रसिद्धी मिळालीच होती. त्यामुळं ऑलरेडी त्यांना तिथं रिलीज करण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण शेवटी निर्मात्यांचा निर्णय होता. तुम्ही म्हणताय तसं त्यांना थोडीशी पैसे त्यांनी ते लावले होते, निर्मिती केली होती, त्याच्यामुळे कदाचित ते घाबरले. तर चित्रपट सृष्टीमध्ये जसं आपण निर्मात्यांविषयी बोलतोय तसे नवीन खूप लोक येतात. म्हणजे म्हणायला थोडंसं आपल्याला दुर्दैव आहे आपल्या त्या इंडस्ट्रीचं, की एक सिनेमा गाजला की लगेच हजारो लोक प्रोत्साहित होतात आणि नाही आता मी एक सिनेमा काढणार. असे निर्मातेही आहेत, दिग्दर्शकही आहेत, लेखकही आहेत आणि काही ऍक्टरही असतात ज्यांना वाटतं की नाही मी ह्याच्यापेक्षा चांगला सिनेमा बनवू शकतो. असे ऍक्टर लोकही वेगळा प्रयत्न म्हणून दिग्दर्शन, लेखन किंवा निर्माता ह्याच्यात उतरतात. तर हे सगळ्या पद्धतीनं नवीन जी लोक असतात, जे आपल्या या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करू इच्छितात, यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा ह्यांना तुम्ही काय सांगू शकाल? नाही, ह्याच्यामध्ये म्हणजे मुद्दा चांगला आहे तुमचा हा. आपल्या इथं मध्यंतरी सैराट सिनेमा आला, की सैराट सारखे अनेक सिनेमे आले. आपल्या इकडं टाइमपास आला तर टाइमपास सारखे अनेक सिनेमे आले. आणि सैराट सिनेमानं मुळात हे दाखवून दिलं की नवीन लोकांना घेऊन अगदी काही नसताना सुद्धा आपण सिनेमा बनवू शकतो आणि तो एवढा मोठा कमर्शियल 100%. आणि त्याचे प्रयोग मग अनेक ठिकाणावरून व्हायला लागले. अनेक नवीन तुम्ही म्हणताय तसं की निर्माते याच्यामध्ये आवडीने यायला लागले. पण पुन्हा तेच आहे की कंटेंट असेल, त्याच्यामधली गाणी असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला
तर साहजिक असे त्याच्यानंतर सैराट नंतर काही मोजकेच असे सिनेमे आहेत की जे अशा पद्धतीने निघाले आणि त्यातल्या त्यात एखाद दुसरा चालला. त्याच्यानंतर सिरीज खूप आल्या. मी आता म्हणलं तसं की बॉईज सारखे अनेक सिनेमे आले, टाइमपास सारखे अनेक चित्रपट त्या ठिकाणी निघाले. आता मध्यंतरी एरे एरे पैसा आला की एरे एरे पैसाचे सुद्धा लगेच दोन पुढे part त्यांनी आले, हा. फर्स्ट सेकंड हे केले, पण नाही लोकांना ते हे झाले. ऐतिहासिक सिनेमे सुद्धा दिग्पाल लांजेकरांनी पहिला सिनेमा काढला, मग त्यांचेच 2-3 आले, मग त्यांचे बघून अजून दुसऱ्या दिग्दर्शकाने सुरुवात केली, परत अजून दुसरे आले, मग चिन्मय मांडलेकरचा आला, मग सुबोध भावेंचा आला, मग प्रवीण तरडेंचा आला, पण नाही ते लोकांनी हे केले. आणि ट्रेंड सोबत चालल्यामुळं हा, आणि तो 100त एखाद दुसरा चालतो. आणि मुळात तेच थांबवलं पाहिजे की एक सिनेमा चालला म्हणजे खूप उसाला भावे म्हणून सगळेजण ऊस लावत जातात, कापसाला भावे म्हणून सगळेच कापूस लावत जातात. तर तो तशातला प्रकार आहे की एक सिनेमा त्या पद्धतीचा चालला. तर आपल्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना तेच वाटतं, आपले लेखक पण जरा जास्तीचे काही हुशार आहेत की ते त्याच पद्धतीची स्टोरी करतात, बिचाऱ्या समोरच्या निर्मात्यांना खूप मिसगाईड करतात. दिग्दर्शक पण असे काही आहेत की जे सर मग तो सिनेमा झालाय, मग आपल्याला पण असं करता येईल आणि आपण पण असं करू असं म्हणून त्या निर्मात्यांची परत ते दिशाभूल करतात आणि मग सिनेमा आपटतो आणि मग त्याच्यानंतर मग परत तेच रडगाणं. काही सिनेमे असे ट्रेंड सेटर असतात, म्हणजे तसं एक ट्रेंड आला की मग त्या पद्धतीचे 8-10 सिनेमे आले. बाई पण भारी देवा सारखा सिनेमा आल्यानंतर त्याच्यासारखे लगेच 5-6 सिनेमे आले, पण त्यातले 2च चालले, बाकीचे नाही चालले. मल्टिप्लेक्सची संख्या खूप वाढते आणि सिंगल स्क्रीन थिएटर जे आहेत ते बऱ्यापैकी म्हणजे बंदच आहेत. 90% तरी आता बंदच आहेत. काही ठिकाणी मोजक्याच ठिकाणी चालू आहेत, पण ते सुद्धा आता त्यांच्या सिंगल स्क्रीन थिएटरला मल्टिप्लेक्स करू पाहतात. थिएटरची संख्या पण कमी होत चालली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही एक ही गोष्ट केली आहे की नाट्यगृहांमध्ये 50 रुपयांमध्ये चित्रपट पहा, या उपक्रमाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नाही, याच्यामध्ये मी आवर्जून काय केलं होतं की मी पुन्हा थोडंसं त्याच विषयाकडे येईल की एकतर मल्टिप्लेक्सचं तिकीट हे जवळपास 400-500 रुपये असतं आणि महाराष्ट्रातल्या सिंगल चित्रपटगृहांची अवस्था आपल्या खूप बिकट आहे, खूप वाईट आहे. आणि माझ्या माहितीनुसार अधिकृत आकडा हा महाराष्ट्रातल्या सिंगल चित्रपटगृहांचा हा 1250च्या आसपास होता. तो आता कुठंतरी 300-350 राहिलेला आहे. आणि त्यातनं सुद्धा साधारण 150-200 चित्रपटगृह त्यातनं सुद्धा बंद आहेत. त्याच्यामुळे साधारण 150-200 सिंगल चित्रपटगृह ही चालू आहेत आणि त्याचा फटका हा आपल्या मराठी चित्रपटांना बसतोय. हे बसताना आम्ही प्रत्यक्ष पाहतो, कारण का मल्टिप्लेक्समध्ये सर्वसामान्य पब्लिक आपला मराठी चित्रपट एखादा लागला तर आपला मराठी चित्रपट हा फक्त आहे ना जास्तीत जास्त माउथ पब्लिसिटीवर चालतो आणि पहिल्या 3-4 दिवसात ती माउथ पब्लिसिटी चांगली बाहेर पडली तर साहजिक असे प्रेक्षकांची गर्दी होती. पण 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी त्या सिनेमाबद्दल माउथ पब्लिसिटीमध्ये जर तो सिनेमा खूप वाईट आहे, चांगला नाहीये, अशा काही पब्लिसिटी जर बाहेर पडल्या तर त्याचा परिणाम त्या चित्रपटावर होत असतो आणि मग सर्वसामान्य माणूस असा विचार करतो की अरे तो सिनेमा बोर आहे, मी असं ऐकलं, मग त्यापेक्षा आपण हिंदी पाहू किंवा साऊथ पाहू. आणि मग याच्यामध्ये काय होतं, त्या मल्टिप्लेक्सचं तिकीट खूप जास्त असल्या कारणाने आम्ही मध्यंतरी असा प्रयोग केला होता की पुणे शहरात बालगंधर्व असेल किंवा यशवंतराव चव्हाण असेल, आम्ही इथं मराठी चित्रपट दाखवले होते आणि त्याच्यामध्ये आम्ही 50 रुपये तिकीट ठेवलं होतं आणि जे मल्टिप्लेक्स मध्येच सिनेमे लागले होते तेच सिनेमे आम्ही नाट्यगृहात दाखवले होते. आणि मला सांगायला आवडेल की आम्ही तो महोत्सव 2 दिवस भरवला होता. दोन्ही दिवस तो महोत्सव 100% हाऊसफुल होता. म्हणजे जो सिनेमा तुम्हाला आता कोथरूड सिटी प्राईडला पाहायला मिळेल 300, 400, 500 रुपयात, तोच सिनेमा आम्ही बालगंधर्व आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये 50 रुपयात ठेवलेला होता. लोकांना चित्रपट पाहायचा आहे का, तर हो 100% पाहायचा, पण तो
त्यांच्या बजेटमध्ये, त्यांच्या त्यांच्या budgetमध्ये. खिशाला परवडल याच दरामध्ये तो त्यांना पाहायचा आहे. आणि म्हणून आम्ही तो प्रयोग याच्यासाठी केला होता की महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सुद्धा कळावं की एवढ्या लोकांना चित्रपट गव्हर्नमेंटचा पाहायचा आहे. कंट्रोल हम्म. हा आपल्या एंटरटेनमेंटवर पाहिजे. हम्म, हम्म. मी अनेक वेळा ही गोष्ट सरकार दरबारी सुद्धा मांडली आहे. मी अनेक पॉडकास्टमध्ये हे सुद्धा बोललोय की सरकार कुठलंही असो, महाआघाडीचा असो, महायुतीचा असो, त्याचा कंट्रोल हा एंटरटेनमेंटवर हवा आहे. असलाच पाहिजे. त्याच्यामुळं मी आत्ताही मध्यंतरी विनंती केली होती की मल्टिप्लेक्सचे दर हे सर्वसामान्य लोकांना परवडेल एवढेच ठेवले पाहिजे. 100 रुपये हा सरासरी त्याचा दर असला पाहिजे, तर आपला मराठी प्रेक्षक वर्ग हा आपला मराठी तुडुंब सिनेमा गर्दी जाऊन करेल. पाहिल. भले तो सिनेमा चांगला असो, मध्यम असो किंवा वाईट असो. 100 रुपये म्हणल्यानंतर प्रेक्षक 100% तो 100. सिनेमा पाहायला जाणार. आणि तो प्रयोग आम्ही त्याच्यासाठीच केला होता की आम्ही सरकारला दाखवून दिलं की लोकांना मराठी चित्रपट पाहायचा आहे. असं नाहीये की आपल्या मराठी चित्रपटाला प्रेक्षक राहिला नाही. आपला महाराष्ट्रीयन, आपला मध्यमवर्गीय, आपला महाराष्ट्रातला चांगला प्रेक्षक वर्ग जो आहे तो खूप शून्य आहे आणि खूप च्युझी आहे. त्याला 100% कळतं की आपल्याला काय पाहायचंय, काय नाही पाहायचं. त्यांची फक्त अडचण हीच आहे की मराठी चित्रपटाला त्यांना तो दर परवडत नाही आपल्या लोकांना. आणि म्हणून आता ह्याच्यामध्ये मला अजून एक खूप लोक विचारतात की मग तेच प्रेक्षक नाटकाला 500 रुपये घालवतात. साऊथचा एखादा मोठा सिनेमा आला की त्याला 700 रुपये देतात, किंवा एखादा हिंदी सारखा सुद्धा चांगला सिनेमा आला त्याला देखील 700 रुपये, 1000 रुपये घालून ते पाहतात. पण मी त्यांना सुद्धा हे सांगितलं की पुन्हा विषय तोच येतो की कंटेंट चांगला असेल तर प्रेक्षक 1000 रुपये पण 200 खर्च काय करतात. 1000 रुपये सुद्धा घालवतात.